नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। जर मंत्रीवर्य किंवा त्यांचा भाऊ दोघांपैकी एक जरी अनुपस्थित असेल तर आपली चाल सफल होऊ शकते। आपण त्या दोघांपैकी कुण्या एकाला आपल्या वशमध्ये करू शकतो। तू योग्य बोलतोयस नागराज। मंत्रीवर्य आणि त्यांचा भाऊ परमवीर सिंग दोघांना एकाच वेळी पराभूत करणं खूप कठीण आहे। घाई कर सैनिका, घाई कर। जर दुर्गेश्वरी आपल्या हातातून गेली ना तर मंत्रीवर्य आपल्या सगळ्यांना फासावर देतील। ठीक आहे, मी इथे थांबतो। तुम्ही बाकी सैनिकांना आपल्या सोबत घेऊन जा। आता माझे नाही, आपले प्राण वाचवण्याचा विचार करा, कारण थोड्याच वेळात तुमचे पंचप्राण उडून जाणार आहेत। मी तुमचे खूप अपमान सहन केले, परंतु आता मला अपमानित करण्यासाठी तुम्ही जिवंत नाही राहणार। पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग, तू कोणत्या शत्रूविषयी बोलतोस अभय सिंग? मला कळेल असं बोल। रूपमती देवी, तुमचा सर्वात मोठा शत्रू रणवीर सिंग मारला गेलाय। काय? रणवीर सिंग मारला गेलाय? हे तू काय बोलतोयस अभय सिंग? आता मंत्रीवर्यांची अवस्था कशी आहे ते ठीक तर आहेत ना? जर मंत्रीवर्यांना काही झालं ना तर मी आणि महामहिम त्या दुर्गेश्वरीला मारून आपलेही प्राण त्यागू। महामहिम, आम्हाला सांगा। चिंतेचं काहीच कारण नाही आहे नागराज। दादा आता एकदम ठीक आहे, तो केवळ मूर्छित झालाय। काय? मंत्रीवर्य आणि आमच्यामध्ये वैचारिक मतभेद अवश्य आहेत, परंतु म्हणून ते आमचे शत्रू तर नाही झाले। यावेळी त्यांना आमच्या सहायतेची आवश्यकता आहे। दुर्गेश्वरी इथे या गुप्त जंगलात एकटी? अरे ही तर आपल्या दोन साथीदारांसोबत आली होती ना, मग हिचे साथीदार कुठे गायब झाले? नक्कीच यांची काहीतरी योजना असेल की एकट्याने रूपनगराच्या सीमेत पोचायचं, की जर एकत्र दृष्टीस पडलो तर संकटात सापडू। तू योग्य बोलतीयस। मी आपल्या चालीने हिला अडवण्याचा प्रयत्न करते, तोपर्यंत तू जाऊन ही माहिती काढ की हिचे साथीदार कोणत्या दिशेने रूपनगराकडे निघाले आहेत। ठीक आहे, तू आपली काळजी घे। दुर्गेश्वरी खूपच चतुर लुटारू आहे। माझी चिंता नको करूस। आपल्या मायावी जाळ्यात हिला कसं अडकवायला हवं हे मला चांगलंच माहितीये। तू जाऊन फक्त हिच्या साथीदारांना अडवण्याचा प्रयत्न कर। ठीक आहे।
दुर्गेश्वरी! युवराज, हे युवराज विजेंद्र मला कोणत्या मार्गाने शोधत आले की इतक्या लवकर इथे पोहोचले? हे काय दुर्गेश्वरी, तू आमच्यासोबत असं का वागलीस? या जंगलात आम्हाला एकट्याला सोडून निघून गेलीस? मला क्षमा करा युवराज, परंतु मी तुम्हाला कोणत्याही संकटात नव्हते टाकू इच्छित. आधीच रूपनगराच्या कारागृहात तुम्ही बंदी होतात. मी तुम्हाला सोबत घेऊन येऊन आणखी संकटात टाकू इच्छित नव्हते. याचा अर्थ हा झाला की तू एकटीच आपल्या प्राणांना संकटात टाकून रूपनगरात पोहोचू इच्छितेस. परंतु आम्ही इतके भित्रे नाही की तुझे प्राण संकटात पाहून सुद्धा या जंगलात लपून राहू. दुर्गेश्वरी, आम्हीही तुझ्या सोबत येऊ. नाही युवराज, मी तुम्हाला सोबत नाही घेऊन जाऊ शकत, कारण इथून पुढचा मार्ग खूपच कठीण असणार आहे. आणि जर रणवीर सिंगच्या सैनिकांनी आपल्या दोघांना एकत्र रूपनगराच्या सीमेत प्रवेश करताना पाहिलं ना, तर अनर्थ होईल. ते आपल्या दोघांना मारतील आणि सूर्यप्रतापांना स्वतंत्र करण्याचं आपलं स्वप्न अपूर्ण राहून जाईल. नाही दुर्गेश्वरी, आम्ही तुला कोणत्याही मूल्यावर एकट्याला जाऊ देणार नाही. जर आपल्या भाग्यात मृत्यू आहे तर आपण दोघे एकत्र मरू, परंतु आता आम्ही मागे नाही फिरणार. माझा ऐका युवराज, आणि तात्काळ तिथेच परत जा जिथे मी तुम्हाला सोडून आले होते. मी तुम्हाला वचन देते की मी सूर्यप्रतापांना सोडवून शीघ्र तुमच्याकडे परत निघून येईन. जर आम्ही तुला एकट्याने जाऊ दिलं तर आमचे भाऊ सूर्यप्रतापांच्या नजरेतून आम्ही उतरून जाऊ. ते मला या गोष्टीसाठी कधी क्षमा करणार नाहीत की आम्ही तुला एकटीला का जाऊ दिलं. हे बघा युवराज, आता आपल्या दोघात काहीच अंतर नाहीये. आपली शरीरं वेगवेगळी आहेत, परंतु आत्मा एक आहे. आणि तसंही तुमच्यावर संकट जास्त आहे, आणि तुम्हाला काही झालं तर मी खचून जाईन. युवराज, मला जाऊ द्या. तसंही मी रूपनगराच्या सीमेच्या खूप जवळ आले आहे. नाही दुर्गेश्वरी, आमच्यासाठी आणि आमचे भाऊ सूर्यप्रतापांसाठी इतका मोठा त्याग नाही. दुर्गेश्वरी, जर तुला काही झालं ना तर आमच्या जिवंत राहण्याला काहीच अर्थ नाही उरणार. एक वेळ विचार कर, नाहीतर असं नको व्हायला की आपल्याला पश्चाताप होईल. युवराज, दुर्गेश्वरी जेव्हा एखादं कार्य पूर्ण करण्याचं ठरवते तेव्हा आपल्या प्राणांचाही मोह नाही बाळगत. माझ्यावर विश्वास ठेवा युवराज. जोपर्यंत मी सूर्यप्रतापांना स्वतंत्र करून तुमच्याकडे परत नाही आणत, तोपर्यंत यमराज माझे प्राण नाही घेऊ शकत. आता मला जाऊ द्या, आणि तुम्ही माझी प्रतीक्षा इथेच करा. येते मी युवराज. तुम्ही सगळे एकटे का फिरताय? मंत्रीवर्य रणवीर सिंग कुठे आहेत? तुम्ही सगळे गप्प का आहात? माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही? सांगा, मंत्रीवर्य रणवीर सिंग कुठे आहेत? माझं त्यांच्याकडे आवश्यक कार्य आहे. काय तुम्हाला मंत्रीवर्य रणवीर सिंगांविषयी अजून काही सूचना मिळाली नाही भैरवी देवी? सूचना? कसली सूचना? मंत्रीवर्य रणवीर सिंगांवर प्राणघातक हल्ला झालेला आहे काय? आणि आता ते वैद्यराजांच्या कुटीत मूर्छित अवस्थेमध्ये आहेत. मंत्रीवर्य रणवीर सिंगांवर कोणी प्राणघातक हल्ला केलाय? शीघ्र सांगा, कोण आहे तो?
ज्याने हे आक्रमण करण्याचं साहस केलंय? शीघ्र सांगा. मी त्याला जिवंत सोडणार नाही. कुणीही त्या शत्रूला आपल्या नेत्रांनी पाहिलं नाहीये, परंतु चर्चा आहे की हे नीच कार्य लुटारू दुर्गेश्वरीने केलंय. जर हे नीच कार्य लुटारू दुर्गेश्वरीने केलंय तर तिचा मृत्यू आता निश्चित आहे, कारण मी तिला जंगलात शोधून काढलाय. ही तुम्ही अतिशुभ सूचना दिलीये. आम्ही लुटारू दुर्गेश्वरीला शोधत होतो. कुठे आहे ती? आम्ही तिचा वध करून टाकू. दुर्गेश्वरीचा वध आता हुजूर परमवीर सिंगांच्या हातून होईल. ज्या दुर्गेश्वरीने मंत्रीवर्य रणवीर सिंगांना घायाळ केलंय, तिला आता हुजूर परमवीर सिंग दंड देतील. शीघ्र सांगा, हुजूर परमवीर सिंग कुठे आहेत? हुजूर परमवीर सिंग तर या क्षणी वैद्यराजांच्या कुटीवर पहारा देत असतील, कारण मंत्रीवर्य रणवीर सिंगांना मूर्छित अवस्थेत सोडून ते कुठेही नाही जाणार. ठीक आहे, आपल्याला दुर्गेश्वरीला मंत्रीवर्य रणवीर सिंग आणि हुजूर परमवीर सिंगांच्या अनुपस्थितीतच बंदी बनवावं लागेल. मी गुप्त जंगलात एका स्थानावर दुर्गेश्वरीला पाहिलंय. याआधी की ती पुढे निघून जाईल, आपल्याला तिला घेरायला हवं. आदेश द्यावा. आम्ही काय केलं पाहिजे? सर्वप्रथम आपल्याला आणखी सैनिक आणायला हवेत, कारण इतके कमी सैनिक लुटारू दुर्गेश्वरीचा मुकाबला नाही करू शकणार. मंगल, तू लवकरात लवकर जाऊन काही सैनिक बरोबर घेऊन गुप्त जंगलात त्या स्थानावर ये. आणि तुम्ही सर्व माझ्या सोबत चला, कारण आणखी सैनिक येईपर्यंत आपल्याला दुर्गेश्वरीवर नीट दृष्टी ठेवावी लागेल. चला. ती बघा, लुटारू दुर्गेश्वरी तिथे उभी आहे. वाटतंय दुर्गेश्वरी कोणाची तरी प्रतीक्षा करते. लुटारू दुर्गेश्वरी त्या विजेंद्र प्रताप सिंगची प्रतीक्षा करत असेल, परंतु तिला माहित नाही की तिला भेटायला मृत्यूचे दूत येणार आहेत. तुम्ही सगळे तिला चारी बाजूनी घेराव घाला, जेणेकरून ती काहीही झालं तरी पळून जाऊ शकणार नाही. जा. काय मंगलने आम्हाला जी सूचना दिली ती सत्य आहे? तुला 16 आणि सत्य सूचना मिळालीये. मी दुर्गेश्वरीला मूर्ख बनवून त्या स्थानावर थांबून ठेवलंय. ते पहा, दुर्गेश्वरी तिथे उभी आहे. तू चिंता नको करूस भैरवी, आता मी आलोय. लुटारू दुर्गेश्वरीला माझ्या हातून कुणीही नाही वाचवू शकत. सैनिकांनो, जा आणि लुटारू दुर्गेश्वरीला घेराव घाला. लुटारू दुर्गेश्वरी कोणत्याही परिस्थितीत पळून जाता कामा नाहीये. जा. लुटारू दुर्गेश्वरी, तुला आमच्या सैनिकांनी चारी बाजूंनी घेरलंय. जर आपले प्राण वाचवायचे असतील तर आत्मसमर्पण कर, अन्यथा तुझे तुकडे तुकडे केले जातील. अजूनपर्यंत रूपनगराच्या जंगलात कुणा योद्ध्याने जन्म नाही घेतलाय जो दुर्गेश्वरीला बंदी बनवू शकेल. तुम्ही सर्वांनी मला एकटं पाहून घेराव जरूर घातलाय, परंतु लुटारू दुर्गेश्वरीला पकडणं इतकं सोपं नाहीये. याआधी की मी तुम्हा सर्वांचं रक्त सांडेन, निघून जा इथून. तुंब जळला परंतु पीळ नाही गेलाय. आम्ही तुला अंतिम चेतावणी देतोय. जर तू हात वरती करून आत्मसमर्पण नाही केलंस तर तुझा मृत्यू निश्चित आहे. मला मृत्यूचा कसलाच भय नाहीये. मी आपला मृत्यू आपल्या तळहातावर घेऊन फिरत असते, परंतु मृत्यू आज माझा नाही, तुम्हा सर्वांचा होईल. कारण तुम्ही लुटारू दुर्गेश्वरीला आव्हान देण्याचं साहस केलंय. सैनिकांनो, लुटारू दुर्गेश्वरीच्या दिशेने कूच करा आणि तिला घेराव घालून बंदी बनवा. याआधी हे सर्व मला घेराव घालतील, मला तात्काळ आपल्या अस्त्रांचा वापर करायला हवा.
हे काय चाललंय? एकटी दुर्गेश्वरी आपल्या सैनिकांवर भारी पडते. मला नव्हतं माहित की ती आपल्या सोबत इतका दारुगोळा घेऊन आली असेल. आपल्या सैनिकांना तर तिने सहज लोळवलंय. सगळे आपला जीव वाचवत इकडे तिकडे पळतायत. मला वाटतंय की लुटारू दुर्गेश्वरी आपल्या तावडीत सहजी सापडणार नाही. नाही, भैरवी असताना लुटारू दुर्गेश्वरी वाचून नाही जाऊ शकणार. मी आपल्या मायावी शक्तींनी तिला आपल्या वशमध्ये करेन. दुर्गेश्वरी, युवराज, काय झालं दुर्गेश्वरी? तू कोणाशी लढतीयस? तुम्ही वेळेवर आलात युवराज. रणवीर सिंगच्या सैनिकांनी आपल्याला घेराव घातलाय आणि माझ्याकडे दारुगोळा खूप कमी आहे. आपल्याला इथून बाहेर पडण्यासाठी तात्काळ मार्ग शोधायला हवा. दुर्गेश्वरी, इतक्या सर्व सैनिकांमधून पळून जाणं खूप कठीण आहे दुर्गेश्वरी. असं कर, तू आपला सर्व दारुगोळा आम्हाला दे. आम्ही रणवीर सिंगच्या सैनिकांना इथेच अडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु युवराज, मी दुर्गेश्वरी, ही वेळ व्यर्थ दवडण्यासाठी नाहीये. तू संधीचा फायदा घे आणि मागच्या गुप्त मार्गाने रूपनगराकडे निघून जा. आणि दुर्गेश्वरी, आपला दारुगोळा आम्हाला दे. परंतु युवराज, मी तुम्हाला एकटं सोडून कशी जाऊ शकते? जर तुम्हाला काही झालं तर? आम्हाला काही नाही होणार दुर्गेश्वरी. तू तात्काळ इथून निघून जा. रूपनगराच्या सीमेत प्रवेश करण्याची ही खूपच चांगली संधी आहे आणि आम्हाला आपला सर्व दारुगोळा दे दुर्गेश्वरी. लवकर दे. दे दुर्गेश्वरी. हे काय चाललं युवराज? हा, हे तर निर्भयपणे आपल्या दिशेने येत आहेत. यांना रोखा युवराज. आता यांना कोणी नाही रोखू शकत दुर्गेश्वरी, कारण हे सर्व आमचे सैनिक आहेत. परंतु हे लुटारू दुर्गेश्वरीला बंदी बनवा. काय झालं दुर्गेश्वरी? तुला खूप वाईट वाटतंय का की आम्ही तुला बंदी बनवलं? परंतु जो तुला वाटतोय ते आम्ही नाही आहोत. आम्ही नाहीये दुर्गेश्वरी. तुला काय वाटलं? आम्ही युवराज विजेंद्र प्रताप सिंग आहोत? आम्ही युवराज विजेंद्र प्रताप सिंग नाही आहोत दुर्गेश्वरी. आम्ही तर रणवीर सिंगची मायावी शक्ती. आज तर तू मला छल कपटाने बंदी बनवलंयस, परंतु एक वेळ मला या बंधनातून मुक्त कर. बघ बघ, जर तुम्हा सर्वांचं एक एक करून रक्त नाही सांडलं तर माझं नाव दुर्गेश्वरी नाही. आता तू आपल्या प्राणांची चिंता कर दुर्गेश्वरी, कारण यानंतर रूपनगराच्या जंगलात तुला कुणी पाहू शकणार नाही. सैनिकांनो, हिला घेऊन चला. आज आपण हिला हुजूर परमवीर सिंगांकडे सोपू, जी हिच्यावर आपला सूड उगवतील. सैनिकांनो, घेऊन चला हिला. तुम्ही सगळे इथेच थांबा. सगळे इथेच थांबा. काय झालं भैरवी? तू अचानक आम्हाला इथेच का थांबवलंस? ते बघा, पशुराज येतोय. इथून पळून चला, अन्यथा तो आपल्या सर्वांना मारून टाकेल.
विधात्याने माझी रक्षा करण्यासाठी माझ्या धर्मबंधूला पाठवलंय, परंतु हे सर्व त्याला पाहून इतके का घाबरतायत आणि त्याला पशुराज का म्हणतायत? तुम्ही सगळे दगडाप्रमाणे इथे उभे का आहात? आपल्या बंदीला घेऊन पळून चला. जर त्या दुष्ट पशुराजाची दृष्टी आपल्यावर पडली तर आपण सर्व मारले जाऊ. पळा. वनराज! वनराज! दुर्गेश्वरी सैनिकांच्या घेरावात. वनराज! दुर्गेश्वरी! तुम्ही सगळे इतके भयभीत होऊन कुठून येत आहात? शीघ्र सांगा, तुमच्या भयभीत होण्याचं कारण काय आहे? कारण तो पशुराज आहे हुजूर, ज्याने येऊन आमच्या कार्यात विघ्न आणलं. पशुराज? हा पशुराज तुम्हाला कुठे दिसला? पशुराज रूपनगराच्या सीमेपर्यंत पोहोचला हुजूर, आणि दुर्गेश्वरी सुद्धा त्याची साथ देते. दुर्गेश्वरी इथे आली आणि हा पशुराज हा दुर्गेश्वरीची साथ का देतोय? भैरवीने एकटीनेच दुर्गेश्वरीला मूर्ख बनवून तिला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं हुजूर. आम्ही जसेही लुटारू दुर्गेश्वरीला बंदी बनवून तुमच्याकडे येतच होतो की तिथे आम्हाला तो पशुराज भेटला आणि तो दुर्गेश्वरीची सहायता करण्यासाठी आव्हान देऊन आमच्या दिशेने पळू लागला. आम्ही खूप प्रयत्नाने आपले प्राण वाचवून पळालोय हुजूर. ते लोक अजूनही रूपनगराच्या सीमेजवळच असतील. असं वाटतंय आपलं भाग्य आपली साथ देत नाहीये, म्हणून दुर्गेश्वरी पुन्हा आपल्या तावडीतून निघून गेली. एक वेळ, फक्त एक वेळ ती आपल्या हाती लागू देत, मग बघा मी तिला कसा तडफडवून मारतो ते. भैरवीने खूप चतुराईने आपलं कार्य पूर्ण केलं होतं हुजूर, परंतु आम्हाला नव्हतं माहित की तो पशुराज दुर्गेश्वरीची साथ देतोय. आता माझ्या लक्षात आलं, कारण की हा पशुराज दुर्गेश्वरीची साथ देतोय म्हणूनच ती आपल्या दिशेने एकटं येण्याचं साहस करते. परंतु मला हे कळत नाहीये की पशुराज एका लुटारूची साथ का देतोय आणि दुर्गेश्वरी त्या पशुराजला कशी काय ओळखते. याची माहिती तर तेव्हाच मिळू शकेल हुजूर, जेव्हा दुर्गेश्वरीला आपण पुन्हा बंदी बनवू. दुर्गेश्वरी माझी परम शत्रू झाली आहे. जेव्हापासून तिने मंत्रीवर्य रणवीर सिंगांना घायाळ केलंय, संधी मिळताच मी तिला नक्कीच मृत्युमुखी पाठवीन. आता आपल्याला दुर्गेश्वरी आणि त्या पशुराजवर दृष्टी ठेवायला हवी, नाहीतर असं नको व्हायला की आमच्या अनुपस्थितीत ते दोघे महालात पोहोचतील आणि सूर्यप्रतापला आमच्या कारागृहातून सोडवून घेऊन जातील. आम्ही असं कधीही नाही होऊ देणार हुजूर, कारण आपले गुप्तहेर रूपनगराच्या सीमेवर चारी बाजूंनी पसरलेले आहेत. ते दोघे त्यांच्या दृष्टीपासून वाचून नाही जाऊ शकत. आपले गुप्तहेर दुर्गेश्वरीला तोपर्यंत काहीच नाही करू शकत जोपर्यंत वनराज तिच्या सोबत आहे. त्या वनराजमध्ये इतक्या अलौकिक शक्ती आहेत की त्याला वशमध्ये करणं असंभव आहे. वनराजला पुढे जाण्यापासून रोखण्याचा उपाय तुम्हीच सांगा हुजूर. जर आणखी विलंब झाला तर आपल्याला खूप हानी सोसावी लागेल. या क्षणी तर मला काहीच उपाय सुचत नाहीये, परंतु आपल्याला कोणत्याही मूल्यावर त्यांना पुढे जाण्यापासून थांबवायला हवं. जर पशुराज आणि दुर्गेश्वरीवर आपली सर्व सेना मिळून आक्रमण करेल तर काही होऊ शकतं हुजूर. आता तर मलाही असंच वाटतंय की दुर्गेश्वरीला पकडण्याचा हा एक अंतिम उपाय आहे. विक्रम सिंग, तू भैरवीला घेऊन जा आणि त्याच जागी तैनात राहा जिथे तुम्ही दुर्गेश्वरी आणि त्या पशुराजला पाहिलं होतं. आणि मी खूप दारुगोळा आणि निवडक सैनिक घेऊन येतो. या गोष्टीची काळजी घ्या की जोवर आम्ही परत येणार नाही, दुर्गेश्वरीला आणि तो पशुराज कोणत्याही मूल्यावर रूपनगराच्या सीमेला पार करणार नाहीत. मला नाही वाटत त्या जागेवर आपल्याला पशुराज आणि दुर्गेश्वरी सापडतील. आपण पळून गेल्यानंतर ते रूपनगराच्या सीमेकडे निघून गेले असतील. अवश्य. आता तर ते दोघे ते स्थान सोडून केव्हाच गेले असतील.
परंतु हुजूर परमवीर सिंगांनी जो आदेश दिलाय त्याचं पालन तर करावंच लागेल. कळत नाहीये की हुजूर परमवीर सिंगांनी आपल्याला त्यांच्यावर दृष्टी ठेवायला का सांगितलंय. दुर्गेश्वरी आणि पशुराज इतके मूर्ख तर नाहीयेत की अजूनपर्यंत त्याच जागी उभे राहून आपली प्रतीक्षा करत राहतील. आतापर्यंत तर ते दोघे रूपनगराच्या दिशेने कधीच निघून गेले असतील. तू योग्य बोलतोयस विक्रम सिंग. आता आपल्याला दुर्गेश्वरी आणि पशुराजला शोधण्याने काहीच लाभ होणार नाही. ते खूप दूर निघून गेले असतील. जरी ते दोघे आपल्याला दिसले तरी आपण त्यांचं काय बिघडवू शकतो. त्या पशुराजच्या समोर जाणं म्हणजे आपल्या मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखं आहे. ज्या पशुराजचं नाव ऐकून हुजूर परमवीर सिंहही घाबरले तर आपली काय कथा. आपल्याला प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक टाकायला हवं. तू योग्य बोलतोयस. आता आपल्याला पुढे जायला हवं की आपण परत जायला हवं. जर आपण परत गेलो तर हुजूर परमवीर सिंगांच्या आज्ञेची अवहेलना होईल. यासाठी आपल्याला दंडही दिला जाऊ शकतो. मी पुढे गेलो तर आपला मृत्यूही होऊ शकतो, कारण तो पशुराज आपल्याला जिवंत नाही सोडणार. आपल्याला याच्या मधला मार्ग काढावा लागेल. काही अशी योजना आखायला हवी ज्याने सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. समस्या खूप गंभीर आहे. काहीतरी मध्यम मार्ग काढायलाच हवा. जर आपण इथेच कुठेतरी लपून राहून पशुराजवर दृष्टी ठेवली तर योग्य ठरेल. आता आपण कोणत्याही परिस्थितीत त्या पशुराजच्या दृष्टीस पडता कामा नये. तुझी योजना योग्य आहे. जोपर्यंत हुजूर परमवीर सिंग इथे येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला इथे कुठेतरी लपून राहायला हवं. जेव्हा ते येऊन पुढचा मोर्चा सांभाळतील तेव्हाच आपण पुढच्या योजनेवर विचार. सैनिकांनो, सर्वजण सावध राहा. इथून ते स्थान आरंभ होणार आहे जिथून आपणास कुठेही लुटारू दुर्गेश्वरी आणि तो पशुराज भेटू शकतात. जशीही तुमची दृष्टी त्यांच्यावर पडेल आमच्या शत्रूला तात्काळ समाप्त करून टाका. चला. तुम्ही लोक इथे? मी तर तुम्हाला रूपनगराच्या सीमेजवळ दुर्गेश्वरी आणि त्या पशुराजवर दृष्टी ठेवायला सांगितलं होतं, तर तुम्ही इथे काय करत आहात? आम्ही त्या स्थानावरून परत आलो हुजूर, जिथे आम्ही पशुराज आणि दुर्गेश्वरीला सोडलं होतं. परंतु आता दूर दूरवर ते आम्हाला दिसत नाहीयेत. दूर दूरवर दिसले नाहीत? मग हे दोघे दुष्ट कुठे लुप्त झाले? का आमच्या भयाने पळून तर नाही गेले? नाही हुजूर, जर ते रूपनगराच्या सीमेच्या विरुद्ध दिशेने पळाले असते तर आम्हाला मार्गात अवश्य भेटले असते. ते रूपनगराच्या सीमेच्या दिशेने पुढे गेले. जर ते रूपनगरात पोहोचले तर आपण संकटात सापडू. महाराजांनाही आमच्या गुप्त षडयंत्राची माहिती मिळेल आणि जर असं झालं तर रूपनगरावर राज्य करण्याचं आमचं अपूर्ण स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार. तुम्ही निराश का होताय हुजूर? आजवर कोणी तुमच्या हातून वाचून पळून नाही जाऊ शकला. पशुराज आणि दुर्गेश्वरी रूपनगराच्या सीमेत पोहोचण्यापूर्वीच तुमच्या हातून मारले जातील. ते दोघे रूपनगराच्या दिशेने निघून तर गेलेत, परंतु त्या दोघांना हे माहित नाही की मृत्यू सतत त्यांचा पाठलाग करतोय आणि ते परतही फिरू शकत नाहीत, कारण की आपले शेकडो सैनिक त्यांची प्रतीक्षा करत आहेत आणि ते त्यांना पाहताच त्यांचे तुकडे तुकडे करतील. तुम्ही दोघे योग्य बोलताय. ते दोघे आतापर्यंत रूपनगराच्या सीमेवर घेरले असतील. आपल्याला तात्काळ रूपनगराकडे कूच करायला हवं. मार्गात कुठे ना कुठे ते आपल्याला अवश्य दिसतील. सैनिकांनो, तीव्र गतीने रूपनगराकडे चला. चला.
दुर्गेश्वरी? आज दुर्गेश्वरी आणि पशुराजचा अंत होणार आहे. तुम्ही सर्व लढण्यासाठी तयार राहा. आज आमचे सर्व शत्रू आपल्या समोर उभे आहेत. माझा अंदाज बरोबर ठरला. जे सैनिक आपल्याला घाबरून पळून गेले होते ते रणवीर सिंगच्या सैनिकांना घेऊन परत आलेत. आता आपल्याकडे खूप कमी दारुगोळा उरलाय दुर्गेश्वरी. आपल्याला आपलं प्रत्येक अस्त्र खूप विचारपूर्वक वापरायला हवं. तुम्ही चिंता नका करू युवराज. दुर्गेश्वरी शस्त्रांशिवायही लढू शकते. आता आपल्याला आपल्या शत्रूंना रणनीती बनवून समाप्त करायला हवा. तुम्ही सगळे पशुराजला मारण्याचा प्रयत्न कराल. त्याच्यावर आपला निशाणा साधून हातगोळे फेकाल. जर पशुराज समाप्त झाला तर दुर्गेश्वरी आणि विजेंद्र प्रताप सिंगला पकडणं आपल्यासाठी खूप सोपं ठरेल. जयचंद, तू अचानक इथे? मी तर तुला वैद्यराजांच्या कुटीवर पहारा देण्यासाठी नियुक्त केलं होतं. मग तू इथे कसा आलास? मंत्रीवर्यांची प्रकृती अचानक खूप बिघडली आहे. त्यांची अवस्था खूपच गंभीर आहे. म्हणून वैद्यराजांनी तात्काळ तुम्हाला बोलावण्यासाठी मला पाठवलंय. ही तू कसली सूचना आणली आहे जयचंद? दादाच्या प्रकृतीला अचानक काय झालं? आता माझी द्विधा मनस्थिती झाली आहे. एकीकडे दादाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि दुसरीकडे दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना जिवंत पकडण्याची संधी. मला कळेन असं झालंय की मी काय करावं. दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना पकडण्यासाठी किंवा समाप्त करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो हुजूर. परंतु तुम्ही कुठेकडे जायला उशीर केलात तर अनर्थ होऊ शकतो. तू योग्य बोलतोस जयचंद. मला यावेळी दादाबरोबर असायला हवं. मी या क्षणी हे रणभूमी सोडून वैद्यराजांच्या कुटीकडे प्रस्थान करतो. तुम्ही इथली चिंता नका करू हुजूर. तुम्ही वैद्यराजांच्या कुटीकडे प्रस्थान करा. इथला मोर्चा आम्ही सांभाळू. भैरवी योग्य बोलते हुजूर. तुम्ही निश्चिंत होऊन वैद्यराजांच्या कुटीकडे निघून जा. आम्ही कोणत्याही परिस्थितीत या लोकांना रूपनगराच्या सीमेच्या दिशेने पुढे नाही जाऊ देणार. तुम्हा सर्वांचं साहस पाहून मला खात्री वाटू लागली आहे की आमचे शत्रू आज वाचून नाही जाऊ शकत. कोणत्याही परिस्थितीत रूपनगराच्या सीमेत प्रवेश करता कामा नयेत. मी दादाची प्रकृती पाहून तात्काळ परत येतो. चल जयचंद. आता पुढचा मोर्चा आपल्या दोघांनाच सांभाळावा लागेल भैरवी. सैनिकांनो, आक्रमण! हुजूर! हुजूर, तुम्ही इतके भयभीत होऊन इतक्या शीघ्रतेने कुठे चालला आहात? आम्ही दोघे तर तुम्हालाच भेटायला येत होतो. बरं झालं की तुम्ही दोघे मला अगदी वेळेवर भेटलात. मला तुम्हा दोघांची खूप आवश्यकता आहे. सांगा, आमच्यासाठी काय आदेश आहे? आम्ही त्या पशुराज आणि दुर्गेश्वरीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माहित नाही ते दोघे कुठे लपून बसले आहेत. आम्ही त्या दोघांना अतिशीघ्र शोधून काढू. आता तुला लुटारू दुर्गेश्वरीला शोधण्याची आवश्यकता नाहीये राजवीर, कारण लुटारू दुर्गेश्वरी आम्हाला सापडली आहे.
लुटारू दुर्गेश्वरी सापडलीये? हुजूर, कुठे आहे आमची शत्रू? तुम्ही एक वेळ तिचं ठिकाण सांगा, मग बघा आम्ही तिला कशा प्रकारे तडफडवून समाप्त करतो ते. लुटारू दुर्गेश्वरी आपल्या साथीदारांसोबत आमच्या सैनिकांशी लढतीये. आता ती रूपनगराच्या सीमेच्या जवळ गुप्त जंगलात आहे. काय आपले सैनिक लुटारू दुर्गेश्वरीशी लढता आहेत आणि तुम्ही इथे काय करताय? काय तुम्ही दुर्गेश्वरीशी लढता लढता घायाळ तर नाही झाला? मला म्हणायचं की तुम्ही जखमी तर नाही झालात जे तुम्ही इथे परतला आहात? नाही हुजूर, परमवीर सिंग लढताना घाया नाही झालेत. मंत्रीवर्य रणवीर सिंगांची प्रकृती बिघडली आहे, म्हणून यांना रणभूमी सोडून वैद्यराजांच्या कुटीत मंत्रीवर्यांना पाहण्यासाठी जावं लागतंय. हे ईश्वरा, आमच्या मंत्रीवर्यांना अतिशीघ्र स्वस्थ कर. भले माझे प्राण घे, परंतु त्यांचं संकट दूर कर ईश्वरा, दूर कर. मला पूर्ण खात्री आहे की मंत्रीवर्य अतिशीघ्र स्वस्थ होतील. तुम्ही निश्चिंत मनाने जा. दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना आम्ही पाहतो. महामहिम योग्य बोलतायत हुजूर. ज्या दुर्गेश्वरीने आमच्या मंत्रीवर्यांना घायाळ केलंय, जोपर्यंत आम्ही तिला आणि तिच्या साथीदारांना बंदी नाही बनवत आणि तिचा सूड नाही घेणार, तोपर्यंत आम्ही स्वस्थ नाही बसणार. आज एक तर आम्ही आपले प्राण त्यागू, नाहीतर तिला समाप्त करू. आम्हाला तुम्हा दोघांच्या शौर्यावर पूर्ण विश्वास आहे. आता तुम्हा दोघांना वेळ व्यर्थ न दवडता तात्काळ रणभूमीच्या दिशेने प्रस्थान करायला हवं. आणि मी दादाच्या प्रकृतीची चौकशी करून तात्काळ परत येतो. चल जयचंद.